सर्वात प्रथम फ्राईज मागवलेत आम्ही आणि आता ती रिया टेस्ट करणार आहे. रिया खा. गरम आहे. आवडला का पक्का? बघा घरी जाऊन घालणार ना. तर श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्व? तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्लॉगचा काय कंटेंट आहे ते तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरनं तर कळालंच असेल. तर मित्रांनो, मी जात आहे माझ्या भाचीबरोबर शॉपिंग करायला. तर सर्वात प्रथम मित्रांनो, आपली एक सबस्क्रायबर आहे कोकणी क्वीन करून, तिने आहे ना आपल्या इंडिपेंडन्स डेच्या कमेंट बॉक्समध्ये एक सुंदर अशी कमेंट केलेली की आम्हाला तुझ्या भाचीला बघायचं आहे. आणि तसंच त्या ताईच्या कमेंटचा मान राखताच मी आजचा व्लॉग बनवतोय. तर रियाला पण बरेच दिवसापासून आपल्या व्लॉगमध्ये यायचं होतं. सो आज आम्ही जात होतो रियाच्या बड्डेसाठी थोडी बहुत शॉपिंग करायला. सो बोललो की चला मग आज सुंदर असा कंटेंट पण भेटेल आणि रियाची पण इच्छा पूर्ण होईल. सो त्यासाठी मी आजचा व्लॉग बनवतोय. तर सर्वात पहिले मित्रांनो, आम्ही जाणार आहोत ड्रेस बघण्यासाठी. काही ड्रेस घ्यायचे आहेत आणि मग त्यानंतर जाणार आहोत आम्ही तिच्यासाठी शूज बघायचे आहेत. शूज किंवा सँडल, काही तिला जे वाटेल ती घेणार आहे. आणि मग नंतरला संध्याकाळी आमचा छोटा मोठा कॅफेमध्ये जायचा आमचा विचार चाललाय. तर चला मग बघूया पुढे कसं काय होतं ते तुम्ही बघालच. आम्ही आलेलो आहोत आता ग्राउंड फ्लोअरला. मी पाहू शकतात बॅक साईडला माझी दिदी पण आहे आणि इकडे रिया. चला मित्रांनो, रिया खूप एक्सायटेड आहे कारण का ती फर्स्ट टाइम माझ्या ब्लॉगमध्ये येणार आहे. सो चला, तिच्या पण मेमरीज बनतील आणि आपला सुंदर असा व्लॉग पण शूट होईल. सो चलो आपण जाऊया. हा घेतली आहे. तर मित्रांनो, आम्ही आता आलेलो आहोत. आपल्याला तर ह्या शॉपमध्ये जायचं आहे आणि रियाच्या बड्डेची शॉपिंग करायची आपल्याला. आपण शॉपमध्ये का रिया मित्रांनो ते कपडे चॉईस करतात ते लोक. किती सारे कपडे काढले बघा. रियाला कुठलाच पसंत नाही ते. किती सारे कपडे आहेत, त्याच्यामधलं रियाचा चॉईस करेल. आवडला मित्रांनो, तिला एक आवडलाय. मित्रांनो हा बघा किती भारी वाटतो. रिया मागे जा जरा, मागे जा. हे बघा भारी ना, मस्त वाटतंय. रिया बाबा आपण हेच घेऊया. मित्रांनो आपली शॉपिंग झालेली आहे. आता फक्त ते बिलिंग बाकी आहे, कॅश द्यायचे आणि निघायचं आहे. चला मग आपण डायरेक्ट बाहेर भेटूया. मित्रांनो आमचं शॉपिंग करून झालेली आहे. आता फक्त आम्हाला रियासाठी शूज बघायचे आहेत आणि मग पुढचा काय आम्ही कुठे कुठे जाणार आहोत हे सगळं मी या ब्लॉगमध्ये कवर करणार आहे. सो चला आता आपण शूज घेऊया आणि मग डायरेक्ट घरी जाऊया. आलेलो आहोत रियाच्या फेवरेट शॉपमध्ये. बघा हां, आणि कोण? हां चल आता जाऊया आतमध्ये. चल मित्रांनो, तुझा फेवरेट शॉप आहे. कधी पण आली ना ते शूज इकडनं गेली आहे. चला आता आपण जाऊया आतमध्ये. चला आता जरा शूज वगैरे बघूया तुझ्यासाठी. आवडले का तुला? इकडे बघूया. आवडला का पक्का? बघा घरी जाऊन घालणार ना. मस्त आहे ना, भारी आहे ना, चांगलं आहे ना. तू घालणार? चल ठीक आहे, चल ये फायनल करूया का पक्का? बघ घरी जाऊन नाटक करायची ना, घालणार ना. चला मित्रांनो, तुला आवडलेलं आहे. आता आम्ही सँडल पण फायनल करणार आहोत. चला मग. अजूनही काकाने अजूनही पाहिजे हेच पाहिजे फायनल. नको
हीच आवडली. ते बोट पुढे नाही येत ना खूप. नाही ना, खूप असं पाय केले म्हणून हे बघा तिने ना. हे केलंय बघ ना. हा, हे बघा हा. एवढे गेट आहे. चला. पाठीमागून पण आतमध्ये गेट. फायनल ना. चलो तू तुझे शूज पण फायनल झालेले आहेत. झाली ना शॉपिंग आता. आता कुठे जायचं. कुठल्या घरी जायचं. नवीन घरी जायचं ना. चला. हा मित्रांनो फायनली तिची शॉपिंग कंप्लीट झालेली आहे. आता नवीन घरी म्हणजेच की माझ्या मोठ्या मावशीच्या घरी जायचं आहे. चला आता आपण जाऊया. शॉपिंग वगैरे करून झालेली दुपारी आणि आम्ही भरपूर दमलेलो म्हणून आलो आणि थोडा रेस्ट केला. आणि इव्हनिंगमध्ये दीदी बोललेली की आपण कुठेतरी स्नॅक्स खाण्यासाठी जाऊया. सो पाहू शकतात मित्रांनो संध्याकाळचे वाजलेले 7:30 आणि इकडे रिया आणि या साईडला आपला कुणाल भाऊ. चला मग आता आपण निघूया. करते रेडी होते आणि मग आपल्याला डायरेक्ट निघायचं आहे. सो चला मग हा ब्लॉग एंडपर्यंत बघत राहा. मित्रांनो आमचा प्लॅन जसा झालेला त्या हिशोबाने आम्ही आलेलो आहोत इकडे छोट्याशा कॅफेमध्ये. त्या कॅफेचं नाव आहे मसाला दिल्ली दिल से देसी. बघा रिया बाबू. हां मित्रांनो तुम्ही सकाळपासून हिला व्लॉगमध्ये बघताय. एंड करताना पण हीच व्लॉगमध्ये असणार आहे. तर मित्रांनो ह्या क्लिपनंतर मी रियाच्या 2-3 क्लिप शूट केलेल्या. ज्या तिच्यामध्ये स्किल्स आहेत त्या सगळ्या तिने तिच्याप्रमाणे शो करायचा प्रयत्न केला आहे. तर तिने ड्रॉइंग केलेली, कलरिंग पण केलेली आय थिंक सो. हां ह्या 2 गोष्टी तिने केलेल्याच. सो त्या दोन्ही गोष्टीचे माझ्याकडे क्लिप्स आहेत. तर ह्या क्लिपच्या पुढेच तुम्हाला दिसतील. सो मित्रांनो तुम्ही त्या क्लिप्स एन्जॉय करा आणि नंतर त्या क्लिप्स झाल्यानंतरच आपण भेटूया. चला. रिया हाय का इकडे. हाय कर रिया. हाय कर. जाऊ दे जाऊ दे. ओके मग ग्रीन कलर घे आता. हां कुठे करायचं ग्रीन कलर. तिथे करायचं आहे. झालं. आता कुठला कलर करायचा आहे. दाखव कुठला कलर आहे. रेड कलर. हां करा फटाफट. हां मग ब्लू कलर कर. संपलं चित्र रंग करून. झालं. तर मित्रांनो रियाने आहे ना मस्त असा कलर केलेला आहे. दाखवतो. सुंदर. मित्रांनो नक्की कमेंट करून कळवा हे कसं झालं आहे. मी रँडम आता शूट करतो आहे पण उद्या परवा मी एक व्लॉग शूट करणार आहोत. त्यामध्ये रिया बाबूच्या व्हिडिओज असणार आहेत. रिया आपली मल्टी टॅलेंटेड आहे. ती सगळे ड्रॉइंग्स पण काढते, कलरिंगमध्ये पण एक्सपर्ट आहे. रिया आता ड्रॉइंग काढते. हां अरे एकदम मित्रांनो एकदम फ्री हँड स्केच काढते. एकदम परफेक्ट. दीदीने थोडेसे तिला डॉट डॉट करून दिलेले. ती थोडं अजून तिला परफेक्ट जरा पेन्सिल पकडता येत नव्हती म्हणून दॅट्स. बाकी काय विषय नाही एवढा. बर्ड. मित्रांनो हा आहे ना बर्ड म्हणजे की आता जस्ट अंड्यामधनं बाहेर निघालेला जो बर्ड असतो ना तशा टाईपमध्ये तिने बर्ड बनवला आहे. दीदीने तिला क्लासेस जॉईन केले आहेत तिचे स्किल्स डेव्हलप करण्यासाठी. हे बघा अंडा ब्रेक झाल्यासारखं दाखवलेलं आहे इकडे. मित्रांनो एकदम ते डिटेलिंगमध्ये काढते. आता तिची ड्रॉइंग टीचर समोर नाही पण तरी पण तिने स्वतः जे काय शिकलेली तिने
चांगला प्रयत्न केला दाखवण्याचा. काय तुटली? पेन्सिल तुटली. तुटलेली रिया बाबूची. आता ती शॉप केली आम्ही. बस ब्रश पेन आजकाल ट्रेंडमध्ये जे चालू आहेत त्याच्याने ती मस्त आहे की कलरिंग करते. मित्रांनो रियाने मगाशी कलरिंग पण केली आणि आता त्यांनी ड्रॉइंग करून त्याला कलर केलं आहे. दाखव रिया बाबा, आपण दाखवूया. हे बघा मित्रांनो, त्यांनी व्यवस्थित जसं तिला जमलं तिने ड्रॉ केलं, तिनेच त्याला कलर केला. मित्रांनो एक कळवा आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कसं आहे. आणि मग आता बोर्डचं दाखवणार आहे. रियाने पहिले कलरिंग केली, नंतरला तिने ड्रॉइंग करून त्याला कलर केलं. आता डायरेक्ट ती एक व्हाईट बोर्ड आणला आहे तिने. त्या व्हाईट बोर्डवरती देवबाबू काय काढणार आहे? ओके मित्रांनो, आता ती बघूया. तुला कोणी शिकवली कॅट काढायला? ड्रॉइंग टीचरने. चला करा तो सुरू. सर्वात प्रथम फ्राईज मागवलेत आम्ही आणि आता ती रिया टेस्ट करणार आहे. रिया खा. गरम आहे. मग काय थंड होते? हां मग आपण थांबूया. फ्राईज थंड झालेले आहेत. कसे आहेत? कसं आहे? कसं मस्त आहे. आमचा दुसरा मेन्यू पण आलेला आहे. पिझ्झा मागवलेला आहे. चला मग मित्रांनो, सगळं आता आम्ही एन्जॉय करतो. डायरेक्ट तुम्हाला भेटतो. चला मित्रांनो, 3 मेन्यू. ते पिझ्झा आहे, ते गार्लिक ब्रेड आणि ते फ्राईज. चला आता आपण एन्जॉय करूया. मित्रांनो, आमचं कॅफेमध्ये खाऊन पिऊन सगळं काही झालं आणि आता आम्ही आलो घरी आलो आणि रियाचा 2 दिवसापासून काही एक अभ्यास झालेला नव्हता. तर त्यामुळे दीदी मला बोलली की त्याचा थोडासा अभ्यास पण घे आणि मग मी बोललो आपला व्लॉग पण तिच्यासमोर एंड करूया. तुम्हाला तिचा आवाज पण ऐकायला भेटणार आहे. ती काही 2 शब्द एंडिंगला बोलणार आहे. तर मित्रांनो तुम्ही ऐकून घ्या. चला पहिला मग रियाचा अभ्यास घेऊ आणि नंतरला मग तिचे 2 शब्द ऐकूया. हे आपल्या नॉर्मल इंग्लिशमध्ये जे काही वर्ड्स यूज होतात ते आहेत आणि ते ती फॉनिक्स साऊंडमध्ये बोलणार आहे. तर रिया बोला. हां अजून. ओके इकडे बघ. हां बोल. हां हां ओके. आता लास्ट वर्ड काय राहिला आहे? हां तर मित्रांनो, जसं की मला कमेंट आलेली की मग तू तुझ्या भाचीबरोबर एक व्लॉग बनव. सो मी ती कमेंटचा आन्सर ह्या व्लॉग थ्रू देत आहे. आत्ता सकाळपासून आम्ही शॉपिंग केली, मग संध्याकाळी आम्ही कॅफेमध्ये पण गेलो आणि नंतरला त्याच्यामध्ये तुम्हाला मी 2 क्लिप्स पण टाकलेल्या होत्या रियाच्या ड्रॉइंगच्या, कलरिंगच्या. सो तुम्ही त्याही बघितलात. आणि हा व्लॉग लहान मुलांना तुम्ही जास्तीत जास्त दाखवा, कारण की ह्याच्यामध्ये आम्ही तिच्या ज्या पण स्किल्स आहेत तिने जसं दाखवल्या त्या हिशोबानेच मी दाखवलेल्या आहेत. काही एक स्क्रिप्टेड नाही आहे. सो मित्रांनो, हा व्लॉग मी इथेच एंड करतो. तर लास्टचे जे 2 वर्ड मी तुम्हाला जसं बोललेलो की रिया बोलणार आहे
ते 2 वर्ड आता रिया बोलेल. माझ्या मामाच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय. तर मित्रांनो तुम्ही बघितलातच रियाचे 2 शब्द तुम्ही ऐकलात सुद्धा. सो मित्रांनो जसं की रिया बोलली तर भेटूया अशात नवनवीन आणि इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. सो चलो गाईज, बाय बाय.